तर फायनली आम्ही आलेलो आहे नॅशनल पार्कला. सो बघू शकता माझ्यासोबत कोण आहे, दिग्गज व्यक्ती प्रिया भोयर. तुम्ही लोक ओळखत असेल हिला. हा तुला काय बोलायचं आहे? तुला पहिल्यांदा आणलं आहे मी. यांनी मला फर्स्ट टाइम इकडे घेऊन आलाय. मला कधी कुठे घेऊन जात नाही. आज फर्स्ट टाइम त्यांनी मला चक्क फोन केला आणि बोलला करून की चल मी तुला फिरायला नेतो नॅशनल पार्कला, ये पटापट. मी पटापट तयार होऊन आलो. काय नाही, मी हिला बॅग पकडण्यासाठी आणली आहे. तीवाली बॅग होती म्हणून तिला आणली. आता मी तिला आणलंसुद्धा नसतं. इथे लाईन बघा, आज संडे, आज क्राऊड बघा किती आहे. बघू लास्ट लाईन कुठे आहे. लास्ट नंबर आहे, तर नंबर भेटायला लास्ट नंबर आमचा आहे. तिकीटची प्राईस काय असणार गं? एकाचे 100. तर आम्ही तिकीट काढलेलं आहे. 204 रुपये टोटल झालेले आहेत. आणि आता आतमध्ये एंट्री मारतो आहे. होऊ शकता. किती टाईम लागला आपल्याला तिकडे? 15-20 मिनटं. ती लाईन होती चांगली, पण काही लोक मध्ये मध्ये घुसत होते विनाकारणाचं. आपण लाईन लावू शकतो ना, ती लाईनसुद्धा लावत नाही. कोण का लावत नाही मला सुद्धा कळत नाही. आणि बाकीचे जे फॉरेनर आले होते तिकडे, त्या फॉरेनरनी प्रॉपर लाईन लावलेली, एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट होते ते बिचारे. आणि आपले इंडियन्स त्यांच्या पुढे पुढे जाऊन घेतात आहे बिचारे, तरी पण काय बोलले नाही ते लोक. हे करू नका, खूप चुकीचं होतं. ते बोलतात तिकडे वाघ सिंह आहे, आम्हाला तर काही दिसत नाही. वाघ सिंह पुढे आहेत, इथे काही नाही. फक्त आज आम्हाला वाघ दिसेल तर बरं होईल. वाघला बघण्यासाठी पैसे एक्स्ट्रा द्यायला लागतात. हे बघा, आपल्याला इथे पूर्ण कनेरी गुफाची सर्व माहिती दिलेली आहे. मी पॉज करतो व्हिडिओ, तुम्ही बघा. तर तुला माकडे कुठे दिसतात आहे का? मला दिसला. तू एक माकडी नाही. बघ तोंडावरती रोस्ट करायचं. कसं तोंडावरती? तुला आता रोस्ट कसं वाटलं तुला करून? बेकार वाटलं. जाम बेकार वाटलं. काय बेकार वाटलं? माझी फॉरेनर होती. इथे बघा, इथे बघा, पूर्ण लहान पोरांसाठी स्टार्टिंगलाच इथे स्टार्टिंगमध्ये आपण एंट्री केला होती. आपल्याला इथे छोटे छोटे झुले भेटतील. आणखीन बघा छोटे छोटे पालणे आहेत बघा इथे, सुंदर. चला ठीक आहे, काळजी चांगलं केलेलंच आहे. पुढे बघा, पुढचा व्ह्यू. वाव यार, की काय नाही. इथे मी तिथे एक पहिला ना 3 वर्ष आधी तिथे एक मी रील बनवलेली त्या प्लेसवरती. मी तुम्हाला साईडला दिसेल बघा, साईडच्या कॉर्नरला. आता येईल बघा रील. 1 2 3 स्टार्ट. प्रेमाची ओढ, मी हाय कोल्याचा पोर. तुझे प्रेमाची ओढ, मी हाय आग्र्याचा पोर. आयलू आई तुझे दारा, आयलू आई तुझे दारा. इथे तुम्हाला पाणी पिण्यासाठी पण ठेवलं आहे. इकडे तुम्ही पाणी पिऊ शकता. पाणी पिऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. एकदम स्ट्रेट रोड जातो आणि या साईडला एक रोड जातो काहीतरी आहे या साईडला. आय थिंक खिडकी घर आहे कशातरी. आणि एकदम स्ट्रेट गेल्यावरती आपल्याला काहीतरी कनेरी गुफाकडे जाण्यासाठी रोड आहे. तेव्हा कनेरी गुफा स्ट्रेट सफारी तिकीट खिडकी. इकडं तुम्ही गेल्यावरती तुम्हाला वाघ सिंह बघायला भेटतील. असं आता पावसाळ्यात तर नसणारच ते लोक, कारण की ते झोपले असणार. आणि वन राणी म्हणजे काय मला माहीत नाही, मला बघायचं, मला इंटरेस्टसुद्धा नाही. हो, वन राणीमध्ये फुलपाखरू आहे, पण माझा फुलपाखरू तर इथे बघा तुम्हाला काय भेटेल. तुम्ही इथे जेवण खाऊ शकता, रेस्ट करू शकता, तुम्हाला जे करायचं ते करा. पण इकडे कचरा करू नका कृपया करून. आता थोडंसं ठीक आहे, बट मी 26 जानेवारीला जेव्हा इथे आलेलो ना, तेव्हा खूप जास्त कचरा होता. तेव्हा मी ब्लॉगसुद्धा नाही बनवलेला, कारण की मला आवडतच नव्हतं इथे बिलकुल. पण इथे पण आता क्लीन आहे एकदम प्रॉपरली. थोड्या दिवसानंतर हे पण सुद्धा घाण होणार आहे, पूर्ण घाण होणार आहे. बघा 26 जानेवारीला तुम्ही येत असतील तर तुम्ही लक्ष द्या, कृपया इथे घाण करू नका. आता आपल्याला इकडनं स्टेट जायचं आहे. ट्रेन माहिती आहे? नाही माहिती, मी कधी गेली नाही, मी फर्स्ट टाइम चालली आहे. खोटं बोलत आहे, गेलेली आहे, खूप वेळा गेलेली आहे. No, हे बघ काकी चालवतात आहे. त्या गाडी चालवणाऱ्या काकी होत्या. आपल्या इंडियाची लेडीज प्रगती करतात आहे, पण तरी पण लेडीज डबे बनतात आहे आजकाल. का लेडीज कमजोर आहे हे तुम्ही सिद्ध करतात आहे. ओके, इथून गेल्यावर काहीतरी आहे मला माहीत नाही. तिथे गेल्यावर वरती चढणार आपण काहीतरी. तिकडनं सीन आहे चांगला का, मला नाही बघायचं. चल. फुलं ठेवतात. अच्छा, बघा किती मस्त बनवलं आहे.
असं ना पूर्ण एकदम लांबपर्यंत बनलं पाहिजे. मिस्टर बीचच्या व्हिडिओमध्ये असतात ना ते मोठे मोठे प्रोजेक्ट करतो तसे प्रोजेक्ट केले पाहिजे. यार लय मजा येईल आणि आपलं वातावरणसुद्धा क्लीन राहील. आता बघा नोव्हेंबरचा महिना आहे ना. हो. ऑक्टोबर संपला नोव्हेंबर कालच. 2 आता तारीख. नोव्हेंबरचा 2 तारीख आहे आणि नोव्हेंबरच्या महिन्यात पाऊस येतो आहे. विचार करा. आणि बघा इथे यो टॉय ट्रेनचं ना हे आहे ट्रॅक रेल्वे ट्रॅक आहे. इकडनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला टॉय ट्रेन भेटणार तिकडे. तिकडनं काहीतरी तिकीट आहे मला माहीत नाही. मला इंटरेस्टसुद्धा नाही टॉय ट्रेनमध्ये कारण की मी इथे आलो कंटेंट बनवायला आणि कंटेंट नॉर्मल नाही असणार माझे हाय क्वालिटी कंटेंट ठेवणार आहे. आयफोन घ्यायचा आहे मला बट कधी घेणार हे माहीत नाही पण घेणार. मी कुणाला तरी वादा केला आहे. तो वादा पूर्ण केल्यानंतर ना बनवणार बघ. हे बघ कानेरी गुफाची बस गेली. ही बघा 188 बस आहे. कन्हेरी गुफाची बस गेली. सकाळपासून आत्ता ऊन आलं माहिती आहे. सकाळपासून ऊन नव्हतं बिलकुल पण. ही बघा जंगलच्या पालीची बस ही वाली. ही नाही कन्हेरी गुफावाली आहे. सकाळपासून आता ऊन आलेलं आहे. रात्री मी 1 वाजता झोपलो. मी तिची चॅटिंग करत होतो रात्री लेट झोपलो आणि खिडकी घेऊन खोलली. पावसाचा आवाज एवढा पाऊस सकाळी बापरे. बोलो आजचा शूट कॅन्सल माझा हट. मग सकाळचे किती 11 साडे 11 वाजता काहीतरी पाऊस थांबला. मग मी बोलो चल जाता हो कुछ तो करता हो. मग मी निघालो तिकडनं. निघाल्यानंतर इथे पोचलो गेटच्या बाहेर उभा राहिलो 5 मिनटं. ते सायकलसाठी मी काय करत होतो माझ्याकडे हॅरनेस आहे ना सायकलचा. तर ते मी पियाला फोन केला. चल येते तुला एकटा मला कंटाळा येतो ना म्हणून पियाला बोललो की तू येतेस का. ती बोलली हां ठीक आहे. अच्छा म्हणते आता कामाला धंदा नाही फुकटी आहे. घराचं खाते आमच्या रेस्टॉरंटवर खाते फुकट. नो गाईज मी फुकट नाही का. फुकट खाते. इथे काय आहे काय नाही चिंदी आहे. वाव पुढचा व्ह्यू बघा तुम्ही. काय भारी वाटतंय नैसर्गिक. समोर जा का समोर भारी वाटतंय. तर मी तिला फोन केला की तू ये आणि माझ्या हातामध्ये होती बॅग. ही बघा माझी बॅग. ही किती वजन बॅग आहे बघा. याच्यामध्ये पॉवर बँक आहे ट्रायपॉड सर्व काही भरून टाकलं मी. हे पण मला शोधून मी जा हे करायचं त्या बसला. आवाज बघा बच्चा किती जास्त. तर मला कंटाळा येत होता. तुला एकट्या काय करू आता कंटाळा येईल. कोण पकडेल बिकडेल इकडे. मोबाईल घेईल कॅमेरा घेईल पॉवर बँक घेईल सर्व घेईल चेन घेईल सर्व घेईल. म्हणून मी विचार केला कोणाची सोबत येऊ कारण की तिला पण कंगाल करेन. ती काय आहे नाही ऑलरेडी कंगाल आहे पण का मी बोलवलं माहिती आहे. तिच्याकडे एकलौता फोन आहे तो फोन पण गेला पाहिजे होता म्हणून तिला बोलवलं आहे मी घेऊन देणारच नाही. कुत्र्यासारखा मारेल पण फोन देणार नाही माझा. कुठे का माशीन कोणी पण असू दे मग काय नाही करू शकत. फोन देणार नाही मी. तू काय नाही करू शकत. हे बघा हिला इथे बांधून ना टांगायला पाहिजे याच्या झाडांमध्ये बघा. सो गाईस हे बघा तुला चिकन तुझा पाय दाखव. हे बघा पाय किती बघा. खराब झाले आहे. हे काय आहे हां हे थोडं काय आहे. आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला असं करावं लागतं. काय बोलणार आता तुम्हाला. मी जाम वैतागलो आहे. आपल्या नोव्हेंबरच्या महिन्यात एकदा पाऊस येतो आहे. पावसाला याची गरज होती. मी माईकसुद्धा घेतला होता. तो माईकसुद्धा लावला नाही आणि अटॅचसुद्धा नाही केलं काहीच नाही केलं अजूनपर्यंत. तर ते सुद्धा मला करायचं पण थोडासा पाऊस येतो आहे आणि त्याला हलक्यामध्ये पाणी गेलं ना लगेच डॅमेज होईल ते आणि कमीत कमी 3-4 हजारचा मला फटका लगेच आरामात पडणार आहे. सो मी ते नाही करणार आता. याच्या मला चुकून बिलकुल नाही करणार. माझा मित्र आम्ही ट्रिपला गेलो तेव्हा माझ्या मित्रांनी ना तो माझ्याकडे म्हणजे कॅमेरा सेम त्याच्याकडे पण होता. तर हलकंसं फक्त पाणी गेलं त्याच्या मडगटमध्ये काय माहीत कसं गेलं तुरंत बंद. मग मी बोललो आता मी ही चुकी नाही करणार कारण की ते एक पीस 6,000चा भेटतो फक्त. एक पीस पॉवर बँक त्याची छोटीशी ती 6,000ची. म्हणजे विचार करा किती महिने मला काम केल्यानंतर ते पैसे कमवून जमा करून मग मला बाय करायला लागणार. बाय करण्यासाठी पण एक्सपोर्ट ड्युटी द्यायला लागणार त्या लोकांना कारण की आपल्या इंडियामध्ये भेटत नाही. इंडियामध्ये जर घ्यायचं असेल तर पुढं प्रॉपरली सेट घ्यायला लागेल त्याचा. ती आहे 16-17 हजारचं. आता तर प्राईज वाढली ना. पहिला होती मी जेव्हा घेतली 16 हजारची होती. आता प्राईज वाढली त्याची. तर मी अशी चुकी बिलकुल नाही करणार. मागे किती चिकन उडलाय. तर बघा चिकल झूम नाही होत ना. आता झूम करून दाखवलं असं एकदम चिकल आहे. सायकलचे छरे उडलेत. सायकल बरे नाही घेतली. त्या लोकांनी मरगटसुद्धा नाही लावला सायकलला. सायकलसाठी बोलतो 200 रुपये दे 4 वाजेपर्यंत तुला सायकल. मी અહીં 12 वाजता तिकडे 12 वाजेपर्यंत तिकडे उभा होतो. तो बोलतो 4 वाजेपर्यंत तू सायकल वापरू शकतोस. पण मी बोललो सायकल वापरून करू काय की कारण की पाऊस येतो आहे ठीक आहे. कॅमेरा भिजेल पॉवर बँक भिजेल आणि प्लस माझ्याकडे बघा ही वाली होती म्हणून मी हिला बोलवलेलं आहे.
आता मीला बोलवलं असं तुम्हाला वाटतं का? हा आता तुम्हाला एक ना मूवी शॉट दाखवू मी. हा जो शॉट होता ना तो मूवी शॉट होता. आपल्याला जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल ना तर 4 लोक जे बोलतात ना पाठी उभं राहून त्यांच्या मागे नाही राहायचं. लोकांचं कामच आहे हे बोलायचं. मग समजलं का आता तुम्हाला? कुत्रे भुकतात त्यांना भुकून द्यायचं. आणि मेहनत करत राहायचं. मेहनत केल्यानेच यश मिळतं. यश बोले तो आपलं तो आला यश नाही दादा असा करते आपल्याला. ठीक आहे प्रेम असे भेटले पाहिजे. असे जे काय नाही ठीक आहे चांगलं आहे. काय वाईट नाही बोलला गोडच बोलला आहे. काही लोक खूप जास्त तिखट बोलतात. काय त्यांचं कामच आहे. ते स्वतः नाही काय करत तर आपल्याला. तिकडे हरिण आहे. हरिण तिकडे कचरा खातो आहे यार. खूप चुकीचं आहे. का हे असं होतं आहे? आपले जे पण प्राणी आहेत त्यांना यार जंगलात सोडलं आहे. ते जंगल आहे ठीक आहे. थोडं अजून आत सोडला पाहिजे. ते माणूस नसलं पाहिजे. कारण की लोक आपण जे घाण करतो तेच घाण हे लोक खातात यार. लांबून बघितलं होती ना मला असं वाटतं की तिकडे माकड बसलेला. पण ह्या माकड नाही आहे. हे बघा हा माकड नाही आहे. मला लांबून असं वाटलं की माकड आहे बट माकड नाही बघा. सेम माकडाला का दिसला असं लांबून बघितलं होती ना फुल माकड असं वाटतं. माकडाचा छोटा पिल्लू बसला आहे म्हणून मी तिकडे बघत चाललेलो. बघते तर माकडाचा पिल्लू नाही. तर मन तुटलं लोक जवळचे निघाले. प्रेम स्वप्न साथ सगळं हरवलं पण मी नाही हरलो. कारण हे दुःख मला उद्ध्वस्त करणार नाही. हेच मला स्ट्रॉंग बनवणार आहे. सो गाईस तुम्हाला दाखवतो मी काहीतरी आणलंय इथे. सो गाईस तुम्ही बघू शकता हे आहे माझ्याकडे बघा. आता मी याला अनबॉक्सिंग करतो. मी नवीन घेतलेला आहे. इसको इस तरह लगाते हैं. इस तरह नहीं इस तरह लगा लेते. सो गाईस तुम्ही बघितलं तर काही मी शूट केलेलं छोटासा कंटेंट आहे. तुम्ही शूट केलेला आहे. आता बघू शकता तुम्ही. तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहीत नाही पण आवडेलच नक्की. काय हॅलो मन तुटलं लोक जवळचे निघाले. प्रेम स्वप्न साथ सगळं हरवलं पण मी नाही हरलो. कारण हे दुःख मला उद्ध्वस्त करणार नाही. हेच मला स्ट्रॉंग बनवणार आहे. सो सिंपली याला मी अटॅच केलेलं आहे. सिंपली मी याला अटॅच केलेलं आहे. सिंपली मी बघा इथे अटॅच केलेलं आहे. इथे पण बघा आणि इथे पण बघा. दोघांकडे बघा. आणि याचा एक फायनली लुक. तर चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं आहे मी. हे पण घेतलेलं आहे एकदम मस्त. मला समजणार थोडी तुला कुठली पाहिजे ती. सो मी शूट चालू करणार आहे. तो आलेलो आम्ही नॅशनल पार्कला. तर पाऊस खूप जास्त आहे. अशी मी छत्री आणलेली. इनी पण छत्री आणलेली. तर बघू शकता छत्री माझी. पॉवर बँक कॅमेरा बिमेरा सर्व ठेवलं आहे आतमध्ये सांभाळून. बॅक कवर लावलं आहे बघा. तर आम्ही शूट केलेलं आहे. नॅशनल पार्कमध्ये फिरायला नाही आलो होतो. काही व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो. ते प्रॉपर व्हिडिओ शूट झालेले आहेत. तर आता निघतो इकडनं. मग इकडनं आम्ही भाईंदरला जाणार संध्याकाळी. किती जाणार आहे? 5:30 पर्यंत निघू. 5:30 पर्यंत निघू आम्ही. आणि मग तिकडनं भाईंदरला कुठे? मोरव्याला. ओके आणि त्यानंतर बॅग घालते. मला व्हिडिओ शूट करायचा आहे. भिजताना भिजू का? छत्री पण नाही घेणार. ते नाही घेणार. पण घेऊ शकतो व्हिडिओ. तुझ्याच मागं कॅमेराला काय नव्हतं. मला एक मूवी शॉट घ्यायचा. थांब ना बॅग घाल ना.
4:30 वाजल्यापासून पाऊस चालू होता. तो पाऊस आतापर्यंत चालू आहे. काय फालतू गेली पावसाची काय. मस्त 3 रील शूट झाल्या, बाकी नाही झाल्या का? हां काय प्रॉब्लेम आहे तुझा सांग मला. हां पाऊस नेक्स्ट टाइम प्रेमात Klappat hakten alla Gullfest hela dagen. Mjöl från livets grottekvarn. Gullfest hela dagen. Smått och stort, det har vi alltid gjort. Så det är gullfest hela dagen. Alla Gullfest hela dagen. Mjöl från livets grottekvarn. Gullfest hela dagen. Smått och stort, det har vi alltid